कमीत कमी कंबर छातीवर पाणी बाहेर होता. कारण आम्हाला ताज्या पाण्याची गरज आहे, तर आम्हाला त्या मैदाना ओलांडून पाणी आणण्याची गरज भासत होती. हा करणं अत्यंत गरजेचा होता आणि करावा लागत होता. कारण काय प्रत्येक सेवकांची सेवकींची कोणाची असो परमेश्वर परिश्रम मानणार आहे. आता त्या मॅडमला आपल्याला सांगितलं खरोखरच आहे. ते सुद्धा आमची सुद्धा परीक्षा झाली आणि त्या परीक्षामध्ये भगवंताला पास केलं ना. ज्या आपल्याला ज्या आवश्यकता गरज आहे त्या भगवंताने आम्हाला भरून काढलं, त्या भगवंतांनी आभार मानतो. खरोखरच आहे. तर आपल्याला सर्वच गोष्टीची हात लागणार आहे, सर्वच गोष्टीची आपल्याला आवश्यकता पडणार आहे. परंतु आपण या भगवंताला काय देतो हा सुद्धा आपल्याला गरजेचा म्हणजे आपल्याला भासून घेणं गरजेचं आहे. तर ते आपल्याला कुठे मिळेल, या वर्गाच्या आपल्या माध्यमातून आपल्याला मिळेल आणि ते मिळाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर करता येईल आणि आपला मन खरोखर भगवंत प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा जे काही आहे तुमच्या नोकरीच्या बारात असो, संततीच्या बारात असो, हर गोष्टीच्या परमेश्वर सर्व गोष्टीचा भंडारा आहे. हा आपल्याला विश्वास ठेवणे गरजेचं आहे. तो देणारा सर्वांना आहे आणि आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवूनच आपल्याला जीवनात आपलं जीवन पार पाडायचं आहे. जन्म आणि मृत्यू हा सर्वांना लागलेला आहे आणि त्याच्यातून आपल्याला गरज आहे मुक्तीची. तर आपल्याला मुक्ती कुठून मिळेल, तर याच वेळेला माध्यमातून मिळेल. आपलं मन मंदिर हर गोष्टीने भरून जाईल आणि आपला सर्व गोष्टीचा समाधान होईल. आताच भावना करून दुसरी भावना आपला मन सत्य राहायला पाहिजे. हा अत्यंत मुख्य घटक आहे. कारण का या बाबतीमध्ये मला पण सुद्धा या मार्गात येण्यापूर्वी मार्गात आल्यानंतरही सुद्धा मला वाईट सुद्धा विचार येत होते. आता ते विचार आपले मार्गदर्शकाने सांगत या कार्यामध्ये आले होते. त्यापूर्वी मी माझे विचार त्या डॉक्टर साहेबांना सुद्धा सांगून असायची माझी परिस्थिती, मला याचं काय करावं लागेल, तुला म्हणे 3 ते 4 वर्ष तुला हे दवाई खावा लागेल मानसिक रोगाची, असे ते डॉक्टर आनंद कुमार सांगत होते. त्याला कोणी वर्गात येत आला. आता डॉक्टर आनंद कुमार हा मानसिक रोगाचा तज्ञ आहे. माझी जेव्हा सांगत 3 ते 4 वर्ष दवाई खावायला लागेल म्हणलं तर माझे खर्चे पुंजी म्हणून गेले आणि त्यावेळेस त्याची ते 300-400 रुपये फी. आता माझी कमाईची क्षमता फार मोठी कमी होती. त्या कारणामुळे त्या दवाई किती पुरावा, घरच्या लोकांना किती पुरावा, हा फार मोठा संकट होता. त्यावेळेस मी भगवंताला सांगितलं. प्रथम 3 गटाकडून तो कार्यक्रम होता मार्गदर्शकाच्या माध्यमातून. बैलागडे आणि तुरस्कर आणि हे आमच्या बाबूजी